तब्बू, करीना कपूर आणि कृती सेनन यांचा द क्रू या सिनेमाची डेट समोर आली आहे। येत्या 29 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। सिनेमात तिन्ही अभिनेत्री एअर होस्टेसच्या भूमिकेत झळकणार आहेत। संजय लीला भन्साळीची पहिली वेब सिरीज हिरामंडी द डायमंड बाजारचा फर्स्ट लुक समोर आला। या सिरीजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव तसंच रिचा चड्ढा या कलाकारांची भूमिका आहे। ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, मात्र अद्याप याची रिलीज डेट समोर आलेली नाही। भक्षक सिनेमाचा ट्रेलर आता प्रदर्शित झालेला आहे। या सिनेमामध्ये भूमी पेडणेकर एका पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे, तर मराठमोळी सई ताम्हणकर पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळेल। येत्या 9 फेब्रुवारीला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे। गडचिरोलीमध्ये अचानक हवामान बदल झाला। मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं। जानेवारीतील थंडी ओसरत आली असताना अचानक आलेल्या या पावसाने अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नागरिकांचीही त्रेधा तिरपीट उडाली। दिल्लीतील पारा घसरल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरलेली आहे। प्रदूषणाचा स्तर वाढल्यानं दृश्यमानता कमी झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प आहे। सकाळच्या वेळेस या धुक्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग परिसरामध्ये बर्फवृष्टी सुरूच आहे। रस्ते, घरं, झाडांवर बर्फ दिसतोय। गेले 6 दिवस गुलमर्गमध्ये सतत बर्फ पडतोय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। धुळे दादर एक्सप्रेसच्या D2 बोगीतून अचानक धूर निघू लागला, त्यामुळे रेल्वे गाडी निफाड स्थानकावर थांबवण्यात आली। रेल्वेच्या चाकाला प्लास्टिकचा ब्रेक चिकटल्यामुळे धूर निघत असल्याचं लक्षात आलं आणि या घटनेमुळे मात्र प्रवाशांमध्ये काही काळ मोठा गोंधळही उडाला। जळगावच्या अमळनेरमध्ये 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली। ग्रंथदिंडीनं या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली। प्राध्यापक उषा तांबे यांच्या हस्ते या ग्रंथदिंडीचं उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर ही ग्रंथदिंडी अमळनेर येथील विविध मार्गांवरून मार्गस्थ झाली आहे। बीडमध्ये आज विभागीय नाट्य संमेलनाला सुरुवात झाली। या निमित्तानं बीड शहरात नाट्यदिंडीही काढण्यात आली। या नाट्यदिंडीमध्ये अभिनेता प्रशांत दामलेंसह अनेक नाट्य कलावंत सहभागी झाले होते।